आणि आता पाहूया दुबेंनी जी दरपोक्ती केली आणि ठाकरेंना आव्हान दिले त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्राबाहेर या पटक पटक के मारेंगे, भाजप खासदार निशिकांत दुबेंची राज आणि उद्धव ठाकरेंना धमकी, तर दुबेंकडून ठाकरे बंधूंची दाऊद आणि मसूद अझहरशी तुलना। बेलगामचे हल्लेखोर भाजपमध्ये गेले का, सापडत कसे नाहीत, उद्धव ठाकरे यांचा खोचक सवाल। मराठी माणसाच्या आनंदाच्या दिवशी भाजपवाल्यांच्या बुडाला आग लागणं स्वाभाविक आहे, ठाकरेंचा खोचक टोला। महाराष्ट्र आमच्या जीवावर पोचला जातोय, उत्तर भारतीयांची तळी उचलताना भाजपच्या दुबेंनी अकलेचे तारे तोडले। महाराष्ट्र आमचीच भाकरी खात असल्याचाही जावई शोध। महाराष्ट्र भाजपकडून खासदार निशिकांत दुबेंना घरचा आहे। मराठी माणूस कोणाच्या तुकड्यावर जगत नाही, मराठी माणसाच्या कर्तबगारीवर आणि योगदानावर प्रश्न करू नये, शेलारांचं दुबेंना प्रत्युत्तर। निशिकांत दुबेंनी त्यांच्या मतदारसंघातून वक्तव्य केलं, आपटापटीची भाषा करायची असेल तर आमच्याकडे बांबू, आम्हाला काही करावं लागलं तर त्याला दुबे जबाबदार असेल, ठाकरे गटाच्या वसंत मोरेंचा इशारा। मराठी अमराठी वाद आता मुंबईहून उत्तर प्रदेशात पोहोचला। यूपीमध्ये भोजपुरीत बोलण्यासाठी मराठी तरुणाला दमदाटी व्हिडिओ समोर। ठाकरे बंधूंवर बोलताना भाजपच्या निशिकांत दुबेंचं वादग्रस्त वक्तव्य, आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो, हिम्मत असेल तर उर्दू भाषिकांना मारून दाखवा, निशिकांत दुबेंचं ठाकरे बंधूंना आव्हान। दुबेने झारखंडमध्ये बसून बोलू नये, इथे येऊन बोलावं, किशोरी पेडणेकरांचा इशारा। दुबेचा बोलवता धनी कोण, राज उद्धव एकत्र आल्यामुळे अनेकांच्या बुडाला आग लागली, पेडणेकरांची टीका। निशिकांत दुबेच्या माध्यमातून विष ओकलं जातंय, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, दुबेवर आता फडणवीसांनी बोलावं, वर्षा गायकवाड यांचा भाजपवर निशाणा।